षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. पहिलाच बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला होता. बॅटची गडा घेतल्यानंतर विकेटच्या मागे लॉंग स्टॉपच्या दिशेनं फिल्डर विजय नागवेकर स्वतः बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉलवरती येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 26 अंकावरती पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 तळण्यासाठी यश पाटील दाखल झालेला पाहायला मिळालाय. मॅन फ्रॉम वरसे. यावेळेसचा बॉल बॉम्बाट वेग अचूक टप्पा साधला होता. खरं तर गोलंदाजानं या दर्जाची गोलंदाजी रबर बॉल वरती होणं फार महत्वाचं होतं. सध्याच्या घडीला ते जाणलंय. हर्षद टावरीच्या विरोधामध्ये वाचायचं तर वेगवान गोलंदाजी करावी लागणार आहे आणि अशा वेळेला अचूक टप्पा साधणं फार महत्वाचं राहणार आहे. हे यश पाटीलनं सध्याच्या घडीला जाणलंय. खोलात टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा अजून देखील येणं बाकी आहे. लेग स्टिकला मिस करत असताना पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉलचा अवांतरी धाव येईल. अवांतरी धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालंय. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये तब्बल 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्या. हर्षद टावरी ऑन स्ट्राईक. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळाला होता. इन द स्विंग खेळायचं होतं. हर्षद टावरी लढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट फाईन लेग मध्ये सचिन बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 28 अंकावरती पाहायला मिळतीये. यावेळेसचा बॉल अप्परकट केला. लाचबा फटका बंटी घाग्याच्या बॅटमधून बॉलला पाठवून दिलंय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बंटीच्या बॅटमधून षटकाराला धावसंख्या आता मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळाली आहे. चांगल्या दर्जाचा फटका मैदानाच्या आतमध्ये बंटी घाग याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 34 वरती धावसंख्या. षटक क्रमांक 4 आतापर्यंत प्रगतीपथावरती आहे. यावेळेसचा बॉल पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बंटी घागचा राहिलेला पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली जाते आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थेट वेगानं विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय विशालभाई लाड यांचा देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळाला. एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय विशालजी लाड साहेब यांचा देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळतं. वेलकम साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आणखी एक चांगल्या दर्जाचा चेंडू यश पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध बॉल न घेतला होता. एक सिंगल या बॉल वरती येत असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 संपुष्टामध्ये 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना विदित एक धुरंधर योद्धा या संघाची 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. या अतिथी कक्षामध्ये आपण यथोचित असा मानसन्मान करूया. दिलदार दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय विशालजी लाड साहेब इथे उपस्थित राहिले आणि साहेबांचा यथोचित असा मानसन्मान आयोजकांच्या वतीनं आपण करीत आहोत. मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित असा मानसन्मान आपण करीत आहोत. एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर. तळा प्रीमियर लीग मध्ये खरं तर विशालजी लाड यांच्या बॅटिंगचा बोलबाला सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो आणि तळा प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रम देखील विशालजी लाड यांच्या नावे आहे. आणि आज या स्पर्धेच्या वतीनं प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना पाहिलं. वेलकम. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 5 ला सुरुवात. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळाला. अवांतरी धाव येईल. अवांतरी धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सुमित दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सुमित गोळे खरं तर गोलंदाजी मार्कवरती आला. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगल्या दर्जाची गोलंदाजी बंटी घागच्या विरोधामध्ये करत असताना सुमित गोळे आपल्याला पाहायला मिळालेत. या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल 22च्या स्वरूपामध्ये तसं पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 37 अंकावर बॅटची कडा खरं तर घेतली होती. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आतापर्यंत 37 अंकावरती पाहायला मिळतं. बंटी घाग आणि हर्षद टावरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. सुमित गोळे गोलंदाजी मार्कवरती आहे. खोलातला बॉल हेलिकॉप्टर करायचं होतं. मिडल ऑफ द बॅट चेंडू येऊ शकला नाही. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी
वेगवान गोलंदाज सुमित गोळे सध्याच्या घडीला करत असताना पाहायला मिळाल्यात. एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज म्हणून नेहमी सुमितकडे पाहिलं गेलं आणि त्याच अनुषंगानं कॅप्टन विजयनं विश्वास दाखवला. ऑक्शनमध्ये आपल्या संघामध्ये त्याला सामील करून घेतलं आणि आज त्या विश्वासाला सार्थकी अशी कामगिरी सध्याच्या घडीला हा वेगवान गोलंदाज सुमित गोळे करत असताना पाहायला मिळाला. आज चांगल्या दर्जाची गोलंदाजी रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या या मोठ्या पटलावरती पाहायला मिळते. टप्पा पडला, बॉल उसळला, थेट विकेट किपर सचिन माळीचा वेध. आणखीन एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. हा दर्जा, हा क्लास ठेवणं फार महत्वाचं असतं रबर बॉलमध्ये. तो टप्पा साधला गेला आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुमित गोळे या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं चालू आहे. सातत्यपूर्ण गोलंदाजी, प्रत्येक चेंडूवरती आत्मविश्वास पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल लेग स्टिकला टार्गेट करायचं होतं परंतु दिशा इथे खराब राहिली आहे. पंचांचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 39 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी सुमित गोळेकडनं आपण पाहिली होती. अचूक टप्प्यावरती तो सातत्यानं गोलंदाजी करतोय. त्याही पलीकडे धावा तो मैदानाच्या आतमध्ये थांबवतोय. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चकवलं, फसवलं होतं गतीमध्ये बॅटर हर्षद टावरीला. दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॉलनं टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल नंतर कमबॅक देखील केलेला पाहायला मिळाला. त्याच वेळेला कट्टर दोस्ती चषक, जे नाईटची स्पर्धा आपण रोहा तालुक्याच्या पटलावरती पाहतो, ते सन्माननीय आदरणीय विशालजी शिलास साहेब यांचा देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळाला. त्याही वेळेला अंकित मोहिते यांचा देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळाला आणि नितेशजी जाधव साहेब यांचा देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळतं. वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओळ्यात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 40 धावा धाव फलकावरती षटकातील हा अंतिम बॉल आहे. समोर हॅमिंग करायचं होतं, फटका आता मिस टाइम आहे. फिल्डर बॉलच्या खाली चुकी घडत असताना पाहायला मिळाली आहे. फिल्डर आले होते बॉलच्या खाली परंतु जज करू शकला नाही. यात बॉल निसटला. एक सिंगल या बॉलवरती देखील येत असताना पाहायला मिळाले परंतु कौतुक करावं लागेल खरं तर गोलंदाज सुमित गोळेचं. षटक क्रमांक 5 मध्ये त्याला इन्व्हाइट केल्यानंतर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 6 धावा फक्त त्याने खर्च केल्यात. रोहा स्पोर्ट्स आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया त्या बॉलवरती एक्झॅक्ट काय घडलं होतं. शेवटच्या बॉलवरती हर्षद टावरी हाफ ट्रॅकर बॉलवरती हमिंग करण्याचा प्रयत्न केला होता. अशा वेळेला बॅटच्या स्टिकरवरती बॉल आल्यानंतर जास्ती वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला. फिल्डर बॉलच्या खाली आले आणि एक सोपा झेल आता तो निष्ठत असताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर धावफलकावरती धावत संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 41 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. शेवटचं अंतिम षटक येणं बाकी. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी भगत समोसा वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट केले गेलेत गोलंदाज. रितेश गोलंदाजी मार्कवरती आला. तत्पूर्वी आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यथोचित असा मान सन्मान करूया. सन्माननीय आदरणीय विशालजी शेलार साहेब यांचा आपण अर्चकांच्या वतीने यथोचित असा मान सन्मान करूया. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा यथोचित असा मान सन्मान करीत आहोत. कट्टर दोस्ती ग्रुपची रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते असे यशस्वी आयोजक सन्माननीय विशालजी यांचा आपण यथोचित असा मान सन्मान करीत आहोत. त्याच वेळेला अंकित मोहिते साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील या आपलं देखील आयोजकांच्या वतीनं यथोचित असा मान सन्मान केला जातोय. राणा मोरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभातानं यथोचित असा मान सन्मान करायचा आणि साहेबांच्या स्वागतासाठी एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये देखील येत असताना पाहायला मिळाला. एक मोठा ब्लास्ट आला. 6 धावा धावफलकावरती येतील. त्याच वेळेला सन्माननीय नितेश जाधव साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील या समोर आपला देखील
रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या या आयोजन कमिटीच्या वतीनं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा बॉल आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला थोडेसे दूरवरती राहिलेलं पाहायला मिळाले. सिंगल पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न खराबपैकी पाहायला मिळाल्या. 2 धावा या बॉल वरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकलेला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 49 धावा धावफलकावरती. अजून देखील या डावातील 3 बॉलचा खेळ यांना बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला. थोडासा कोहिना महागडा तो ठरला. डेथ ओव्हरमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग हर्षद टावरे आणि बंटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर हर्षदनं स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. ॲज अ कॅप्टन किंवा आघाडीला आलेला फलंदाज म्हणतो अजून देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सिंगल पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? होय. दुसऱ्या धावेसाठी बॅटर देखील परतलेलं पाहायला मिळाले. खरापैकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. 2 धावा याही बॉलवरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. 2 धावाला 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळेल तब्बल 51 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. 51 धावा धावफलकावरती बनवला गेल्या. संघाचा अर्धशतक देखील कंप्लीट झाला. खरं तर डावाला सुरुवात झाली होती तेव्हा विधीत एक धुरंधर योद्धा दापोली हा संघ लडखडताना पाहायला मिळाला. पावसाचा वेग देखील प्रचंड राहिला होता. टप्पे पडल्यानंतर वेगवान गोलंदाज सातत्यानं वापरला गेला आणि वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीनं थोडंसं कोणीना मदत केली आहे. त्या अनुषंगानं धावा झाल्या नव्हत्या परंतु आता धावा यायला सुरुवात झाली. हर्षद टावरे सेट झालाय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा डबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. पाणी देखील मैदानावरती थोडंसं कोणीना साठलेलं पाहायला मिळालं. चेंडू तितकासा ट्रॅव्हल होणार नाही आहे. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता आणि तिसरी धाव घेत असताना बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलीत की नाही याची आता मात्र पंचांच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल आणि अशा वेळेला तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत केली जाणारा रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची इथून मात्र मदत घेतली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. जर या वाहिनीवरती आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हक्काची वाहिनी, आपल्या तालुक्याची वाहिनी आणि तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2026 दुसरंही पर्व कव्हर करण्यासाठी सज्ज झालेलं पाहायला मिळालं आहे. एक चांगल्या दर्जाचा कॅमेरा वर्क, त्याही पलीकडे उत्तम दर्जाचं टेलिकास्टिंग रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पंचांना विनंती असेल की आपण ऑनफिल्ड डिसिजन घ्यायचा. ज्या वेळेला कॅमेरा अँगल पॉपिंग क्रीजकडे होता त्यावेळेला फिल्डर अगदी कॅमेऱ्याच्या समोर आले होते आणि कीपर खरं तर कॅमेऱ्याच्या अगदी अँगलच्या समोर आले होते. त्या अनुषंगानं हे क्षणचित्र टिपण्यास थोडासा कोणीना प्रॉब्लेम झाला. 3 धावा खेळपट्टीवरती पूर्ण केल्या गेल्या. त्या 3च्या मदतीनं धावफलक पुढे सरकलंय. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 54 आहेत. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल पेडॉल बाटची कडा थेट या स्थानावरती चेंडू आढळलाय. त्रिफळाच्या स्वरूपामध्ये विकेटचा पतंग बंटी घाग बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट संपादन केली आहे गोलंदाज नितीशनं. पहिल्या डावाचा खेळ झालाय. पहिल्या डावाच्या समाप्ती धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली. तब्बल 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. येणाऱ्या 36 बॉल मध्ये या मॅच मध्ये जिंकण्यासाठी भगत समोसा वॉरियर्स या संघाला आवश्यकता आहे 55 धावेची. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात. एका बाजूला संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर सम्राट न्हावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना संघ पाहायला मिळेल प्रांशी 11 यशवंत खार. चला बोथ टीम कॅप्टन आपण या लगेच टॉस साठी. विलंब नकोय. एका बाजूला रोहन सनप तर एका बाजूला स्वराज देवळे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये प्रांशी 11 यशवंत खार या संघाच्या माध्यमातून चंदन तलवार पाहायला मिळणार आहे. तर
न्हावे या संघाच्या माध्यमातून हुसेन टाके इन ऍक्शन मध्ये त्यासना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला यशवंत खार आणि सागर सम्राट न्हावे बोथ टीम कॅप्टनचं मी लक्ष बघतोय की आपण या लगेच टॉससाठी जास्त वेळ घ्यायचा नाहीये. चला सागर सम्राट न्हावे आणि प्रांशी 11 यशवंत खार या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधतो की आपण या लगेच टॉससाठी. आणि बघा खेळाडू कक्ष देखील आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. खेळाडू कक्षामध्येच आपला संघ दाखल करायचा आहे. या दोन्ही संघांना विनंती असेल विशालभाई लाड यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाताने या मॅचचं नाणेफेक करायचं. प्रांशी 11 यशवंत खार त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना सागर सम्राट न्हावे या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रोहन सानापाय तर एका बाजूला स्वराज जवळे दोन रोहा तालुक्यातील दिग्गज खेळाडू एकमेकाच्या समोर येऊन टेपलेला पाहायला मिळाले. नाणेफेक कंप्लीट झाले. टॉस जिंकला टीम सागर सम्राट न्हावे. या संघांना विनंती असेल की आपण लगेच निर्णय देखील कळवायचा आहे. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जाणार आहे टीम प्रांशी 11 यशवंत खार या संघाला. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय तेजस्वी नरे यांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तेजस्वी नरे यांना विनंती असेल की आपण या आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय तेजस्वी नरे यांना विनंती करतो की या मंचावरती आपलं देखील रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा बादशाह आणि खरं तर रोहा तालुक्यातील खेळाडूंना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नव्हता आणि अशा वेळेला रोहा तालुका प्रीमियर लीगचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून अगदी सातत्याने यशस्वीपणे पार केलं जातं असं तेजस्वी नरे यांचं देखील आपण आयोजकांच्या वतीनं यथोचित असा मान सन्मान करीत आहोत. वेलकम तेजस दादा, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. ओपनिंग पेअर भगत समोसा वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून सोहेल धार पवार, साथीला शुभम पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषभ कोदे दाखल झालेले पाहायला मिळाल्यात. मॅचला सुरुवात होती. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल ऋषभ कोदेचा अचूक टप्प्यावरती हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर बॉल थेट विकेट किपर हर्षदचा वैद घेत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल. डॉट बॉल याही डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथून अपेक्षित आहे टीम
विदित एक धुरंधर योद्धा दापोली संघाच्या वतीनं. यावेळेसचा बॉल हाफ ट्रॅकर होता, फुल करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क प्रॉपर झाला नाहीये. स्वतः गोलंदाज ऋषभ कोदे बॉल पर्यंत पोहोचतील. कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जाणार नाहीये. दुसरा बॉल देखील निर्धाव होईल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. खरं तर 55 धावा थांबवत असताना प्रत्येक बॉल फार महत्वाचा राहणार आहे. त्याही पलीकडे डॉट बॉलचा रेशो देखील वाढवावा लागणार आहे. डॉट बॉल सातत्याने हाताळावे लागणार आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणखीन एक चांगल्या दर्जाचा बॉल धावकरी आता जे सोहेलधार पवार आज ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा वेळेला त्यांच्या विरोधामध्ये ऋषभ कोदे कडवा संघर्ष उभारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा डब्बा बाटणे खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट डीप मध्ये मिड विकेट आहे. एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केली जाईल. चौथा बॉल नंतर भगत समोसा वॉरियर्स या संघाचं खातं ओपन होत असताना पाहायला मिळालं. 4 बॉलचा खेळ झालाय. पहिलीच धाव फलकावरती असताना पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. एक धाव फलकावरती. शुभम पाटील सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळालंय. रोहातील मोरियाळी या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणखीन एक चांगल्या दर्जाचा बॉल विकेटचं पतंग झालं. खरं तर फटका खेळला. बॅटची अतली काढा घेतल्यानंतर नंतर बॉल थेट स्टँडवरती आदळला होता. प्लेडॉनच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का भगत समोसा वॉरियर्स या संघाला प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. पहिला धक्का 1 या अंकावरती पहिला गडी गारत होत असताना पाहायला मिळतो. शुभम पाटील बाद. पहिल्या विकेटचं पतंग झालंय. नवीन आलेलं बॅटर सचिन माळी मानप्रम मलखनवाडी मैदानाच्या आतमध्ये आला. हाफ ट्रॅकर बॉल प्रचंड वेगानं बॉल थेट विकेट किपरचा वेट घेत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टामध्ये. पहिल्या 6 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावत संख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 30 बॉलचा खेळ बाकी. आवश्यकता आहे अजून देखील 54 धावेची. पहिल्या षटकामध्ये ऋषभ कोदेनं चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. शुभम पाटील सारखे एका नामवंत बॅटरला त्यानं बाद केला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 1 धावाचं षटक त्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय. गोलंदाजी मार्क वरती आला. मंडी घाग आलाय. रोड बुद्रुक या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आला. यावेळेसचा बॉल थप्पा पडला. शरीराचा वेध घेणारा हा बॉल भन्नाट वेगाचा बंटी घागच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा बॉल देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी बंटी घागच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती त्याचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. अचूक टप्पा त्यानं साधलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ॲज अ आयकॉन सोहेलधार पवार या मॅच मध्ये तितकासा इम्पॅक्ट टाकू शकला नाहीये. पहिल्या षटकामध्ये ऋषभ कोदेच्या विरोधामध्ये 4 बॉलमध्ये 1 केली आणि आता बंटीच्या विरोधामध्ये तितकासा खेळ त्याचा चांगल्या दर्जाचा पाहायला मिळत नाहीये. कॅच सुटली आहे परंतु धावबाची नामी संधी. सचिन माळी धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. दुसरा धक्का भगत समोसा वॉरियर्स संघाला. सचिन माळी बाद. दुसऱ्या विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. सचिन माळी बाद झाल्यात. खरं तर बादची कडा घेतली होती हर्षद टावरी. विकेटच्या मागे एक झेल सुटल्यानंतर सचिन माळीने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला धावबादच्या स्वरूपामध्ये सचिन बाद होत असताना पाहायला मिळाले. सचिन बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी
यश पाटील दाखल झालेले पाहायला मिळतील. एक या अंकावरती दुसरा धक्का बसला टीम बघत समोसा वॉरियर्स या संघाला. यावेळेसचा बॉल बॅटची कडा थर्डमॅन खाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं प्रस्थान, थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा, चौकार. सोहेलच्या बॅट मधून चौकार आला. 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरकले. 6 धावा धावफलकावरती. यावेळेसचा बॉल पुढे टाकला होता. ऑन द राईस खेळला. बॉलला पाठवून दिले डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर सोहेल धार पवारच्या बॅट मधून हा पहिला षटकार. काय फटका खेचला होता. पुढ्यात बॉल टाकला होता. खर तर इन्व्हाइट केलं होतं बॅटरला आणि अशा वेळेला सोहेल धार पवारच्या बॅट मधून एक चांगल्या दर्जाचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. बॉल पाठवून दिलं होतं थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं जाईल. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 11 या अंकावरती पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळेचा बॉल आणखीन एक चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळालाय. सोहेल धार पवारच्या बॅट मधून आणखीन एक येतोय षटकार. ओळखले जातात. रायगड जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती किंबहुना गोलंदाजीच्या जोरावरती गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज ॲज अ आयकॉन म्हणून रोहा तालुक्यापर्यंतचा प्रवास केलाय. तो कशासाठी केलाय ते दाखवून दिलंय बंटी खाकच्या विरोधामध्ये. यावेळेसचा बॉल शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अवांतरी धाव येईल. अवांतरी धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलेला पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 18 या अंकावरती. अजून देखील एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 थोडंसं कोयना महागडं राहिलंय बंटी घागचं. कारण की पहिल्या षटकामध्ये ऋषभ कोदेनं फक्त 1च धाव खर्च केली होती. यावेळेसचा बॉल अचूक टप्प्यावरती हाताळला गेला. टप्पा पडला. वेग बॉल न प्राप्त केला आणि हर्षद टावरीचा वैध घेतला जाईल. डॉट बॉल येईल. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपाचा आल्यानंतर षटक क्रमांक 2 संपुष्टात आला. 12 बॉलचा खेळ झाला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 18 या अंकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. ऋषभ कोदे गोलंदाजी मार्क वरती आला. पहिलाच बॉल ऋषभ कोदेचा अचूक टप्प्यावरती अतळलेला पाहायला मिळाला. थेट शरीराचा वेध घेतला होता. दुसराच बॉल लेग स्टिकला मिस करत असताना विकेट किपरनं चुकी केली आहे. सिंगल मिळेल. वाईट प्लस 1 असा एकंदरीत 2 धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकलेला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 20 अंकावरती पाहायला मिळते. 23 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजून देखील जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सोहेल धार पवार रंगात आलाय. ज्या पद्धतीने त्यानं बंटी घागच्या विरोधामध्ये बॅटिंग केली होती. 2 बॅक टू बॅक ते सिक्सर त्याच्या बॅट मधून आले आणि त्यानंतर धावांचा आलेख वाढलेला पाहायला मिळाला होता. परंतु ऋषभ कोदेच्या विरोधामध्ये खेळणं थोडंसं कठीण होऊन बसलंय सोहेल धार पवार साठी. त्या दर्जाची गोलंदाजी देखील ऋषभ कोदेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल शरीराचा वेध घेणारा. बॉलला हुक केलाय. थेट पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला.
संकेत मुंडे बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचेल तब्बल आतापर्यंत 22 अंकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 बॉल 33 आवश्यकता आहे. सोहेल धार पवार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतो. त्याचा अगेन्स्ट गोलंदाजी मार्कवरती ऋषभ आहे. अप ट्रॅकर आणखी एक दर्जेदार फटका फाईन लेगला. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. यावेळेस बॉल बॅकफुटला गेला. एक चांगल्या दर्जाचा स्क्वेअर कटचा फटका सोहेल धार पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सिंगल पूर्ण होईल. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला गेला. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 28 अंकावरती धावा संख्या 20 बॉल आणि 27 धावेची अजून देखील आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येईल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 29 अंकावरती धावा संख्या पाहायला मिळाली. यावेळेसचा बॉल बॅटची टॉप एज घेतली आहे. थर्डमॅन ऍक्शन मध्ये असताना पाहायला मिळेल. एक सिंगल येईल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलेलं पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. यावेळेसचा बॉल अडबा बॅटन साईडला फेकून दिला. थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोहेलच्या बॅटमधून षटकार. आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळालं. खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उमेश घाणेकरच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं. षटकार सोहेल धार पवार याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. वेगवान बॉल ठप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरचा वैध घेतला जाईल. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. धावफलकावरती धावा 36 आहेत. 16 बॉलचा खेळ बाकी. या मॅच मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटची कडा विकेट किपर पोहोचले बॉल पर्यंत. जोवर अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कंप्लीट केलेली पाहायला मिळाले. एक सिंगल पुन्हा एकदा आली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. 37 धावा धावफलकावरती आहेत.
चांगला बॉल उमेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॅक टू बॅकचे डॉट बॉल्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले. डॉट बॉलच्या मदतीने धावफलकावरती धावा 37 अंकावरती थांबलेला पाहायला मिळाला. 2 गडी बाद झालेत. अजून देखील 18 धावेची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन एक चांगल्या दर्जाचा चेंडू यश यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळाला. यश बॅक टू बॅकचे 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे खेळत असताना पाहायला मिळालेत. खरं तर 15 बॉलमध्ये 18ची आवश्यकता होती आणि अशा वेळेला या मॅच मध्ये 12 बॉल आणि 18ची आवश्यकता असणार आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत 37 बनवल्या गेल्यात. 12 बॉलचा खेळ बाकी. 18ची आवश्यकता आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. आता मात्र छोटीशी टीम मिटिंग घेतली जाते. षटक क्रमांक 5 मध्ये कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट करायचं. स्वतः टीमचे कॅप्टन टीमचे कर्णधार हर्षद टावरी गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळालं. 12 बॉल 18ची आवश्यकता. सुहेलधार पवार एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. साथीला यश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. यश पाटील थोडासा कोईना या मॅच मध्ये ॲज अ बॅटर म्हणून संघर्ष करत असताना पाहायला मिळालं. परंतु सुहेलधार पवारनं काय दर्जेदार बॅटिंग केली आहे. 17 बॉल त्यानं फेस केले. 33 धावा एकट्याच्या बॅटमधून आल्यात. बघा संघाची धावा संख्या 37 आहे आणि एकटा सुहेलधार पवार 33 अंकावरती खेळत असताना पाहायला मिळाला. बंटी घागच्या षटकामध्ये काय दर्जेदार बॅटिंग त्याने केली होती. तदनंतर तो चांगल्या लयामध्ये या खेळपट्टीवरती असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होत असताना पाहायला मिळाल्यात. 11 बॉल 17ची आवश्यकता आहे. यश पाटील ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील. यशनं खरं तर या मॅच मध्ये 5 बॉल फेस केलेत. कोणत्याही स्वरूपाची धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये. यावेळेसचा बॉल बादची कडा कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एका विकेटचं पतंग यश पाटील बाद. तिसरा धक्का बसला. बॅटर यश पाटील बाद होत असताना पाहायला मिळाले. त्यानंतर नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन विजय नागवेकर बॅटिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. या खेळाडूनं खरं तर स्वतःला सिद्ध केलं. अनेकदा अनेक मैदानं गाजवली आहेत. आज आयकॉन म्हणून देखील सातत्यानं या खेळाडूला आपण ट्रॅव्हल करत असताना पाहिलं. त्याही पलीकडे सागरजी भगत यांनी विश्वास दाखवला. भगत समोसा वॉरियर्स या संघाचं नेतृत्व ज्याच्याकडे दिलंय तो सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवरती विजय नागवेकर दाखल होत असताना पाहायला मिळाला. दर्जेदार A1 क्वालिटीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. गोलंदाजीला प्रभावित त्याने केला. आता संघासाठी बॅटिंगसाठी तो आलाय. 10 बॉल मध्ये 17ची आवश्यकता आहे. यावेळेसचा बॉल आल्या त्यानं आपण आल्याची जाणीव करून देणारा हात ठोकलाय. षटकार विजय नागवेकर याच्या बॅटमधून आल्या षटकार येत असताना पाहायला मिळाला. खरं तर अशा दर्जाचे फटके खेळण्यासाठी बॅटर खरं तर ओळखले जातात. सातत्यानं आयकॉन्स म्हणून ट्रॅव्हल करतात आणि आज रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आज कॅप्टन म्हणून इम्पॅक्ट देखील टाकत असताना पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल पुढातला टप्पा पडला उसळला.
थेट वेगानं विकेट किपर उमेश सवैत घेतला जाईल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबला जाईल. धावफलकावरती 44 धावा, 8 बॉल आणि 11ची आवश्यकता. मॅच रंगेल यात मात्र कोणतीही शंका नाहीये, कारण की हर्षद देखील कच्चा गुरुचा चेला नाहीये. अनेक मैदानं गाजवले त्याही खेळाडून. वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा आतल्या बाजूने वळण घेत असताना थेट विकेट किपरकडे डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलेलं पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 44 आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी, 11ची आवश्यकता या मॅच मध्ये. खर तर रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये गत वर्षामध्ये आपण 6 बॉल मध्ये 6 धावा देखील थांबलेला पाहिला होता. कल्पेश लोखंडेने तो कारनामा केला होता. यानंतरच्या मॅच मध्ये तो देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेसचा बॉल चांगल्या दर्जाचा प्ले डॉलच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर, विजय नागवेकर बाद. त्या अनुषंगामध्ये जर आपण विचार केला तर ऋषभ कोदेनं 2 षटकं ऑलरेडी हाताळलेली आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी तुम्हाला नवीन गोलंदाज वापरणं बंधनकारक राहणार आहे. 6 बॉल आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 11ची आवश्यकता आहे. टीमचा कॅप्टन विजय नागवेकर षटकार मारल्यानंतर बाद झाला. आता जबाबदारी सोहेल धार पवारवरती असणार आहे. सोहेल धार पवारनं या मॅच मध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी केली आहे. गोलंदाजीला धावा त्यानं कमीचा खर्च केला. बॅटिंगला धावांसाठी योगदान देत असताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 18 बॉल फेस केले, 33 धावा एकट्याच्या बॅटमधून आल्या. नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला नवीन बॅटर हर्ष सोलंकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळालं. तर गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक 6 बॉल मध्ये 11 धावा थांबवण्यासाठी गोलंदाजीला राहुल म्हात्रे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सोहेल धार पवार सध्याच्याकडे ऑन स्ट्राईकला. असा आयकॉन म्हणून त्यानं ट्रॅव्हल केलं रोहापर्यंत. सातत्याने एक चांगल्या दर्जाचा खेळाडू म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये ज्याच्याकडे नेहमी आदरानं पाहिलं जातं. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील गेले अनेक वर्ष सातत्यानं ज्या खेळाडूंना हा आकार माजवला. सध्याच्या घडीला दक्षिण रायगडातील क्रिकेट देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावरती किंबहुना गोलंदाजीच्या जोरावरती तो सातत्यानं गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन म्हणून तो खेळतोय. पुढ्यातला बॉल थोडासा खाली राहिला होता. बादच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. हर्षद टावरी थोडासा फंबल होत असताना विकेटच्या मागे पाहायला मिळाला. कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जाणार नाहीये. पहिलाच बॉल डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलंय. 44 धावा धावफलकावरती आहेत. मॅच रंगतीये. आता मात्र आवश्यकता आहे 5 बॉल मध्ये 11 धावेची. 5 चेंडू आणि 11ची आवश्यकता या मॅच मध्ये. सोहेल धार पवार तर एका बाजूला, राहुल मात्र या दोघांदरम्यान बॅटल रंगत असताना पाहायला मिळालाय. नॉनस्टॅगर एंड वरती हर्ष सोलंकी पाहायला मिळतोय. रबर बॉल मध्ये खरं तर याही खेळाडूची चर्चा सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नॉनस्टॅगर एंड वरती ते आहेत. यावेळेसचा बॉल बाची कडा, विकेट किपर माफी असावी, गोलंदाज बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाला. सिंगल पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना हर्ष सोलंकी धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला.
3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजून देखील 10 धावेची. सोहेलदार पवार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. साथीला रितेश नवीन आलेला बॅटर आहे. 3 बॉल मध्ये 10ची आवश्यकता. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत राहुल म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरं तर 6 बॉल मध्ये 11ची आवश्यकता असताना तो गोलंदाजीला आला आणि पहिल्या 3 बॉल मध्ये दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सोहेलदार पवार आतापर्यंत सेट झालेलं पाहायला मिळाले, परंतु तदनंतर त्यांच्या विरोधामध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे राहुल म्हात्रे यांच्या माध्यमातून. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल बॅटर फिरवली, दिशा खराब राहिली आहे गोलंदाजाची. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. अवंतरी धावेल. अवंतरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलकावरती धावा 46 अंकावरती पाहायला मिळतात. बघा, सामना जर बरोबरी सुटतो तर सुपर ओव्हर मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक चांगला बॉल, थप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेतोय. मुसळधार पाऊस मैदानाच्या आतमध्ये बरसात करत असताना पाहायला मिळाला आणि अशा वेळेला बॅटरला बॅटिंग करणं थोडंसं मुश्किलीचं होत असताना पाहायला मिळालंय. डॉट बॉल आला 46 धावफलकावरती. 2 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 9 धावा. सामना जर बरोबरी सुटते तर सुपर ओव्हर मध्ये लढत पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू आणि 9ची आवश्यकता. जरी 2 बॉल मध्ये 8 धावा झाल्या तरी सामना सुपर ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु राहुलचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली आहे डेथ ओव्हर मध्ये. 6 बॉल आणि 11ची आवश्यकता असताना तो गोलंदाजीला आला आणि पहिल्या 4 बॉल मध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. वेगवान बॉल, ठप्पा पडल्यानंतर बॉल थेट विकेट किपरचा वैध घेतोय. आणखीन एक डॉट बॉल आला. 1 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. मॅच फिरवली, गोलंदाजांना कौतुक करावं लागेल गोलंदाज राहुलचं. आणि अशा वेळेला एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 1 चेंडूंचा खेळ बाकी, जिंकण्यासाठी आवश्यकता 9 धावेची. चांगला फटका, परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. मॅच जिंकली आहे टीम विदित. एक धुरंधर योद्धा दापोली या संघाला अभिनंदन.